हाय का? तुला म्हणलं नव्हतं म्या बा समोर हे सगळं सांगत नाही ते. कधी एकदा डोसक्यात राग घालून गेल आणि काय करल ना काय सांगता येत नाही. उगा सांगितलं ह्याच्या समोर त्या दिवशी पाड्यावर काय झालं ते. मग काय काय राजा, तुला तर काय सांगायचीच सोय नाही उरली बाबा. हे म्हणजे आता मला शिकवणार होय रे? मला एकच ठाव आहे, माया पोरीच्या वार्तेचं कोणी गेलं ना तर म्या त्याला चित्त सोडणार नाही. तो रांग्या असो नाही तर दुसरं कोण बी. अरे त्या रंग्यानं काय केलं का मला? आणि तुला बी ठाव आहे मी एकटी पुरून उरून त्याला. मग तू कशाला त्रास करून घेतो? हा म्या काय म्हणती, अशा किती उमऱ्यांचा आहे आपला पाडा. अरे हिथं कोण शिंकलं तर तिथं दुसऱ्याला कळतंय. अशात कशाला उगा कोणाचं वैर घ्यायचं म्हणते मी. दुसरं काय असतं ना तर विचार केला नसता म्या. बानूच्या बाबतीत नाही म्हणजे नाही. तेव्हा उगा मला समजावू नका, मी त्याचा विचार नाही करणार. बा मग म्या बी तुला एकच सांगते, तू मायासाठी पाड्यावरच्या कोणाशी बी भांडलास तर म्या तुझ्याशी कधी बी बोलणार नाही. ए बान्यू, अगं असं काय करतेस तू? अगं हे समज तुझ्यासाठीच. अरे बा मला माहित आहे, पर तू मायासाठी पाड्यावरच्या लोकांशी भांडतोयस, चिडचिड करतोयस. अरे पाड्यावरची लोक तुझ्याशी बोलायला घाबरतात, तुझी कोणी नीट बोलत नाही. आणि मला माहित आहे तुला किती त्रास होतो याचा. ए बानू, अगं तुझ्यासाठी काय बी सोसावं लागलं ना तरी सोसन मी. आणि मला चालन होय तुला असा त्रास होतोय ते बघताना? बा मग ह्या पुढे असं काय नाही करणार ना? हा नाही, नाही करणार मी. झोपा आता. पहाड झाली की निघायचं आपल्याला. वय कोण है सी? कोण है सी? पहाटेचा पहिला प्रहर आणि यो डमरूचा आवाज. नक्कीच यो पिंगळा आहे. पिंगळा? वय वय पिंगळाच. पिंगळा आला तुझ्या दारी, मुखी घेऊन शकुनाची बोली. अरे बोल माझं डमरू आण, त्यो झाडावरचा पिंगळा. या पिंगळ्याला सांग तुझं शकून. ए बाबा,
अरे बरं झालं भेटला असते हा. अरे बस की तर दम खा की हा. अरे बोल बाबा अजामेळा. तू राहता चंदनपुरा. तू गडी लई दमाचा, पर मनानं कशाला तरी धास्तावलेला. अरे विचार तुझे 5 प्रश्न. माझ्या मुखातून पिंगळा सांगेल तुझं भविष्य. अरे बोल, विचार. अरे काय चिंता आहे तुला? अरे बाबा तुला काय सांगू आणि कसं सांगू हा. मला कसली बी चिंता नाही, पण एक घोर मनाला लागून राहिलाय. अरे आम्हा पिंगळ्या लोकांनी हीच तर देण आहे देवाची. अरे हीच तर सेवा आहे लोकांची. अरे लवकर विचार, कारण एकदा का सूर्योदय आला ना की आम्हासनी नाही भविष्य सांगता येणार बाबा. हा ये बाबा, माझी पोर आहे ना बानू, आता पतून ना स्वतःच मन असं कामात गुंतून ठेवायची. हो आता ती पूजेमध्ये स्वतःच मन गुंतवायला लागले. हा अरे बाबा काय करावं मी आज, बोल ना. अरे उलट ह्यानेच तर तिचा भाग्योदय होणार. ते आम्हाला हळदीचं शिवलिंग दिसतया दादा. अरे जन्माचं सार्थक होणार तिच्या. अरे पूजा करताना तिला अडवू नगस, महापाप लागल. वय वय हा ते एक महाराज येतात घरी. हा ते काय ते व्रत करायला सांगतात, त्याचं ऐकावं का हा? अरे देव माणूस आहे त्यो. तुम्ही पाय पड त्याच्या, पुण्य लागल. आणि त्या महाराजासनी आवरायचं आम्हाला बी कठीण आहे बाबा. वय का, म्हणजे मोठं महाराज दिसतात ते. ये बाबा, ते माया पोरीचं लगीन कधी होणार, कुठं होणार, कोणाशी होणार हा? अरे 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 बाबा, अरे तुला 5 प्रश्न विचारायला सांगितलं तर तू एकाच प्रश्नात किती विचारतोस? हं? अरे काळजी करू नगस, लवकरच तुझ्या पोरीचं लगीन होणार. हा अरे थोडी कळ खा. हा पर लगीन उद्याच होणार म्हणून आनंदून जाऊ नकोस. अरे पण माया पोरीसाठी मी नवरा कुठं शोधायचा हा? अरे तुझ्या पोरीचं लगीन म्हणजे फार मोठं योग असणार आहे बाबा. आणि त्यासाठी नवरा शोधाया तुला कुठं बी जावं लागणार नाही, तर त्योच इथे पाड्यावर येऊन तिच्याशी लगीन करणार. काय सांगतो बाबा तू? बापाला दुसरं काय हवंय हा? लय उपकार झाले बघ तुझे. हा माझी पोरगी माझ्या समोर राहणार पाड्यावर, आणखी काय हवं मला हा? अरे बाबा, मी म्हंटल तिचा होणारा नवरा पाड्यावर येऊन तिच्याशी लगीन करणार. तो पाड्यावर नाही राहणार तर तिला संगतीनं घेऊन जाणार. चालेल ना, चालेल ना. पण त्याच्या संगती ती सुखानं नांदील ना हा? अरे दुसरं काय हवंय हा? अरे बापाचं मन आहे हा, बापाला वाटत की ती सुखानं नांदावी हा, चांगलं सासर मिळावं, पोरं बाळ व्हावीत, सवत नसावी हा. हेच वाटत. चालायचं चालायचं चालेल. पिंगळा बोले ऐक नीट, पोरगी तुझी नांदल सुखानं. अरे काळजी करू नगस तिची, तिच्या परीस तू भी पूजा करायला लाग देवाची.
चल रे बाबा, निघतो मी आता. ए बाबा, पर हे समज खरं कसं समजावं मी हा? कर अरे पिंगळ्याची परीक्षा बघतोस होय र? हा? तसं समज हा. माया पोरीच आणि माझ एक गुपित आहे हा? सांगशील? सांगत्यो, ऐक. ही पोरगी तुझी स्वतःची पोरगी नाही. ही चंदनपूरच्या जंगलात तुला सापडली आहे. ए बाबा, भविष्यात तुला भेटायचं असेल तर कुठं भेटशील हा? अरे मला कशाला भेटतोस? तुझ्या पोरीचं तर देव ऐकतो. तिलाच सांग. काय सांगणार आहेस ते ऐकण्यासाठी मी तुझी वाट पाहतोय. फार वेळ नाहीये माझ्याकडे. जेजुरीचा राजा खंडेराया. फार वेळ नाहीये माझ्याकडे. जेजुरीचा राजा खंडेराया. त्याला कसा ओळखा? हळदीचा मळवट, हाती खंडा, छातीवर घंटांची माळा, पायात तुरान पांढरा घोडा, मस्तकी चंद्र, लोकांचा लाडका राजा. त्याला अडवण्यासाठी सदानंदाचा येळकोट म्हणतात. भंडारा आणि खोबरं उधळतात. दिवस करे पठार आणि जेजुरीच्या गडावर. युद्धात तर बेस, पण स्वभावानं बोळा. मागितलं तर सगळं देऊन टाकेल, पण संतापला तर सर्वनाश करेल. तू हेर माझा आहेस. त्याची स्तुती करायला तुला इथे बोलवलेलं नाहीये. खंडेरायाचं लग्न नेवाशातल्या म्हाळसा नावाच्या मुलीशी ठरलंय. एकुलती एक मुलगी. तिचा बाप मोठा व्यापारी आहे. कोणती माणसं उपयोगी आहेत? चंदनपूर जवळच्या धनगर पाड्यात बानू नावाची एक मुलगी आहे. तिचा जेजूरशी काहीतरी संबंध आहे. त्याच धनगर पाड्यात रंगा नावाचा एक पोरगा आहे. तो आपल्या कामाचा आहे. आणखी जेजुरी आणि पंचक्रोशीत सर्व लोक सुखी आहेत.
आता पाऊस पडेल काही दिवस, त्या वरुण देवाला बांधून ठेवतो. बघूयात लोक कशी सुखी राहत आहेत ते. यावे यावे दैत्यगुरु शुक्राचार्य. विपन्न अवस्थेत असलेल्या कुंभकाकडून स्वागत. आचार्य, माझा बाप मेल्यानंतर प्रथमच आलात. हो, तुझे सांत्वन करण्यापेक्षा तुला 4 उपयोगी गोष्टी सांगाव्या असं वाटलं मला. काय करू नको म्हणून सांगणार आहात? खंडेरायांनी मल्लासुराचा वध केला. ती गोष्ट मी पूर्णपणे विसरलो नाही. तेव्हा पुन्हा एकदा दैत्य कुळात रक्ताची होळी खेळली जाणार नाही एवढं पहा. माझ्या बापाच्या वधानंतर आपण दैत्यांचे गुरु राहिला नाहीत की काय? कुंभक! 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 ज्या तत्वावर मी जिवंत आहे त्या तत्वाची चेष्टा करू नकोस कुंभक. आपली मर्यादा सांभाळ. क्षमा सर. मी दैत्यांचा गुरु असलो तरी माझे गुरु प्रत्यक्ष महादेव आहेत. मग तर प्रश्नच मिटला. मला माझा सूड घेऊ द्या. कुंभक, तू वरुण देवाला बंधन घातलं असलंस तरी तुझा कोणताही हेतू सफल होणार नाही. आचार्य, मी काय काय करतो ते आपण पहा. दैत्य कुळाचा तुम्हाला अभिमान वाटेल. अभिमान आणि अहंकार ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत कुंभक. तू स्वतःचे नामकरण कुंभक असे का करून घेतलेस? तू निकुंभ होतास आणि निकुंभच राहणार. आचार्य, माझी लढाई मी एकट्यानेच लढे. कुंभक, तुझ्या पाठीशी कुठलीच पुण्याई का नाही? हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील.
माझे आणि खंडेरायांचे हे नाते अबाधित राहणे याबद्दल जशी मी दक्ष आहे तसेच खंडेराय देखील असणारच. आणि असे असताना नात्याला तडा जाण्याचा संभवच येत नाही. मग भृगु ऋषींनी सांगितलेल्या वचनामागे नक्की काय तात्पर्य असेल? या गुप्त संकेताबद्दल कितीही विस्मरण करायचा प्रयत्न केला तरी त्याचा विचार काही केल्या मनातून जात नाही.